श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारक यांच्या वतीने 11 व 12 ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात शालेय देशभक्तीपर समूह गान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी अशा 3 गटांमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रत्येक संघात किमान 6 व कमाल 10 सदस्य असणे आवश्यक असून स्पर्धकांना मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेत 8 मिनिटात देशभक्तीपर समूहगान सादर करता येणार आहे। वाद्ये आणि साथीदारांची व्यवस्था संबंधित संघांनी स्वतः करायची आहे। स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघांना अनुक्रमे 5,000, 3,000 आणि 2,000 रुपयांची रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व पुस्तक तर सहभागी शाळांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे। शाळांनी अधिकृत पत्रावर संघाची नोंदणी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत करावी असे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर, मोबाईल नंबर 9822498373 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। वर्षभरातून जे काय उपक्रम होतात, साधारण महिन्याला एक सरासरी जर धरलं त्याप्रमाणे आम्ही हे करत असतो। तर प्रत्येक स्पर्धेला वेगवेगळे विषय समोर ठेवून आपण प्रत्येकाच्या जवळ जे काय कलागुण आहेत, त्याचबरोबर राष्ट्रभक्ती, आता हे देशभक्तीपर गीत स्पर्धा, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी म्हणून आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणून हा उपक्रम घेतो। ह्याचे अनेक भाग आपल्याकडे आहेत, जसं की वक्तृत्व स्पर्धा आहे, किल्ले बांधणी स्पर्धा आहे, सूर्यनमस्कार आहे, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम आहेत, कबड्डी स्पर्धा आहे, अनेक उपक्रम, भजन स्पर्धा आहे, असे अनेक उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो। तर त्यापैकी हा एक उपक्रम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी नकळत देशभक्तीची भावना दिवसभर असते, याबद्दल काही शंका नाही आहेत। परंतु ही भावना कायम सतत मनात तेवत राहावी अशा दृष्टीने आपण अनेक प्रयोग करतो। त्यापैकी हा एक प्रयोग, जसं हिंदू साम्राज्य दिन, छत्रपती शिवराय त्यांचं स्मरण, त्यांचं अलौकिक कार्य, या देशावर त्यांनी केलेले अनंत उपकार याचं स्मरण ठेवून आपण ते कार्यक्रम घेतो। समाजासाठी, समाजामध्ये छत्रपती शिवराय यांच्याबद्दलचं जे काय घरोघर पोचवता येईल ते पोचवायचा आपण तसा प्रयत्न करतो। तसं हे सुद्धा एक उपक्रम आहे। हे शालेय विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम आपण 3 गटातून घेतो आहे। 1ली ते 4थी छोटा गट, 5वी ते 7वी मध्यम गट, त्याचबरोबर 8वी, 9वी, 10वी उच्च माध्यमिक गट, अशा 3 गटातून स्पर्धा घेतो आणि प्रत्येक गटात स्वतंत्र बक्षिसं आहेत। 5,000, 3,000 आणि 2,000 अनुक्रमे असं प्रथम, द्वितीय, तृतीय असं बक्षिसाचं स्वरूप राहील। त्याचबरोबर एक पुस्तक भेट देण्यात येईल, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल आणि जे काही मुलं भाग घेतात त्यांना आपण जी वेळ दिलेली आहे, तारीख ठरवलेली आहे, ते 11 आणि 12 ऑगस्ट। कुठल्या गटाचं 11 तारखेला होईल, कुठल्या गटाचं 12 तारीख होईल हे आपण त्यांना नंतर कळवतो। एंट्री जशी येतात त्याप्रमाणे ह्याचं सगळं नियोजन आहे। आणि बाकी नियमावली वगैरे इथं जे आहे ते स्पर्धेचे नियम आपण सर्वांना इथं दिलेले आहेत। प्रत्येक शाळांना, सहभागी शाळांना आपण हे देतो आहे।